दिनांक 19 मे रोजी नाशिक येथे नाशिक शहर काँग्रेसच्या वतीने तिरंगा रॅली काढत शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली आहे। पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या वतीने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आलं। दहशतवाद्यांचे प्रशिक्षण स्थळ उद्ध्वस्त करीत भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या मुसक्या बांधल्या। या कारवाईमध्ये भारतीय लष्करातील जे जवान शहीद झाले त्यांना नमन करून तसेच भारतीय लष्कराचे मनोबल वाढवावे म्हणून नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। काँग्रेस भवन येथून हुतात्मा स्मारकापर्यंत देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा घेऊन काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी रॅलीने हुतात्मा स्मारक येथे शहीद जवानांना व अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांसाठी श्रद्धांजली वाहण्यात आली। सकाळी 11 वाजता काँग्रेस भवन येथे नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजड यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव नगरसेवक राहुल दिवे, ज्येष्ठ नगरसेविका वत्सलाताई खैरे, ज्येष्ठ नेते उल्हास सातबाई, माजी सभागृह नेते राजेंद्र बागुल, शहर सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील पाटील, नाशिक जिल्हा NSUIचे अध्यक्ष अल्तमश शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली। रॅली दरम्यान पदाधिकाऱ्यांच्या हातामध्ये ए मेरे वतन के लोगो जरा याद करो कुर्बानी, भारत माता की जय, भारतीय लष्कराचा विजय असो, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, जय हिंद, हिंदुस्तान जिंदाबाद, भारतीय लष्कराचा विजय असो अशा घोषणा दिलेले फलक खास करून भारतीय लष्करातील पराक्रमी कर्नल सोफिया कुरेशी व कॅप्टन भूमिका सिंग यांचे फोटो असलेले फलक आकर्षणाची बाब ठरली। अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। आज काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये या आठवड्यामध्ये 19, 20, 21 या रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। त्याच दृष्टिकोनातून आज नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारत देशाच्या तिरंग्याचा सन्मानाकरता, भारतीय लष्कराच्या सन्मानाच्याकरता, भारतीय जवानांच्या सन्मानाकरता आणि ज्या सिंदूर ऑपरेशनमध्ये जवान जे शहीद झाले त्यांच्या शहादतला नमन करण्याकरता आज आम्ही सगळे एकत्र जमलेलो आहे। काँग्रेस पक्ष भारतीय सरकारबरोबर पाकिस्तानच्या लढण्याकरता एक संघपणे उभा आहे हे आदरणीय राहुल गांधींनी आधीच सांगितलेलं आहे। त्या पद्धतीने आज पूर्ण देशामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने तिरंगा रॅली आणि लष्कराच्या सन्मानाकरता ही तिरंगा रॅली करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट AB न्यूज नाशिक।